गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. सिक्रेट सांता. गट्टू आणि चिंकी आरामात सोफ्यावर पॉपकॉर्न खात टीव्हीवर त्यांचा फेवरेट शो पाहत होते. तितक्यात डोअरबेल वाजली, दरवाजा उघडला आणि त्यांचे मित्र गुड्डी, बंटी, हरी आत आले. अय गट्टू चिंकी, क्रिसमस येतोय, यावेळेला काहीतरी नवीन करूया, युनिक, जे आपण यापूर्वी कधीच केलं नाही. प्लॅनिंग सुरूच झाली होती की तेवढ्यात अजून एक आवाज आला. घरी कुणी आहे? हा आवाज तर ओळखीचा वाटतोय. हा तर नक्कीच मॉन्टी आहे. हा, ह्याला नेहमीच कसं कळतं की आपण सगळे इकडे आहोत ते? काकू, आईने तुमच्यासाठी लोणचं पाठवलंय. ओ हो, थँक्यू बाळा. तूही इथेच मुलांसोबत बस, मी लगेच येते. आई आतमध्ये गेली आणि मॉन्टी सगळ्यांच्या सोबत बसून प्लॅनिंग मध्ये सहभागी झाला. आता या प्लॅन मध्ये मी तुमच्या सोबत आहे, कळलं? हो हो नक्की. जर तू नसशील तर काय होईल आमचं? आणि मग सगळी मुलं एका सर्कल मध्ये बसून क्रिसमसच्या आयडियांवर विचार करू लागले. गाईज, एक धमाकेदार आयडिया. यावर्षी आपण एक सिक्रेट सांता खेळूया. सिक्रेट सांता म्हणजे काय? हो, नीट सांग. हे बघा, आपण सगळे मिळून एक एक चिठ्ठी करूया. प्रत्येक चिठ्ठीवर एका मुलाचं नाव असेल. मग सगळे एक चिठ्ठी उचलतील. ज्याच्या नावाची चिठ्ठी ज्याला मिळेल त्याच्यासाठी त्याला गिफ्ट आणावं लागेल. आणि या गेमचा एक इम्पॉर्टंट रूल आहे, कोणाला कळायला नाही पाहिजे की तुमच्याकडे कोणाच्या नावाची चिठ्ठी आहे. ओहो, मिस्ट्री गेम. मजा येईल यामध्ये तर. मी तर नाव ऐकताच एक्साइटेड झालोय. कल्पना मस्त आहे. मग चिंकी एक मोठा ग्लास जार घेऊन आली. चला, आता सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या ह्या जार मध्ये आहेत. एक एक करून चिठ्ठी घ्या आणि लक्षात ठेवा, कोणाला चिठ्ठी दाखवायची नाहीये. सगळ्या मुलांनी एक एक चिठ्ठी उचलली. सगळ्यांनी एकमेकांकडे बघून सिक्रेट अशी स्माइल दिली. मग खरी अडचण सुरू झाली. चिठ्ठी उघडताच प्रत्येक मुलाच्या डोक्यात कन्फ्युजन, एक्साइटमेंट आणि टेन्शन सगळे एकत्र आले. गट्टू चिठ्ठीवरती लिहिलेलं नाव बघून विचारात पडला. हे माझ्याकडे कोणाचं नाव आलं? सगळ्या मुलांच्यासाठी अवघड एक काम होतं, ते म्हणजे गिफ्ट देण्याचं. तेवढ्यात बाबाही ऑफिसहून आले. अरे क्या बात है, सगळी बच्चा पार्टी आज एकत्र इथे जमलीये. वाटतंय काहीतरी मोठं प्लॅनिंग सुरू आहे. हो बाबा, ह्या वर्षी आम्ही क्रिसमस सेलिब्रेशन अजून मजेदार करण्यासाठी प्लॅनिंग केलंय. वाह, क्या बात है. मग काय करणार आहात तुम्ही लोक? चिंकी आणि बाकी मुलांनी एक्साइटेड होऊन बाबांना सिक्रेट सांताची प्लॅनिंग सांगितली. जे ऐकून बाबा सुद्धा एक्साइटेड झाले. वा मुलांनो, ही तर खूप छान आयडिया आहे. मॉन्टी, तू छान आयडिया दिलीस बरं बेटा. पण तुम्ही लोक तुमचे गिफ्ट ठेवणार कुठे? हो, याचा तर विचारच केला नाही. आपण गिफ्ट कुठे जमा करायचे? काही हरकत नाही, त्याची व्यवस्था मी करतो. आपण एक मोठा गिफ्ट बॉक्स क्रिसमस ट्रीच्या जवळ ठेवून पार्क मध्ये ठेवू, जिथे संध्याकाळपर्यंत प्रत्येक जण आपापलं गिफ्ट सबमिट करा. अरे, म्हणजे आपल्याकडे फक्त संध्याकाळपर्यंतची वेळ आहे. चला चला, लवकर करा. अजून तर गिफ्टचा विचारही नाही केलाय. सगळी मुलं आपल्या मित्रांना सरप्राईज गिफ्ट देण्याची व्यवस्था करण्यासाठी निघून गेले. पण गट्टूच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं. मला तर गिफ्टसाठी काही कष्ट घ्यायची गरजच नाहीये. मी तर काहीही देऊन टाकेन. एवढं बोलून गट्टू बाहेर क्रिकेट खेळायला निघून गेला. क्रिकेट खेळता खेळता त्याचा बॉल क्रॅक झाला. अरे देवा, माझा बॉल तर खराब झाला. आताच बाबांनी घेतला होता. ओ नो, आता काय करू? गट्टू आपल्या क्रॅक झालेल्या बॉलकडे बघून खूप दुःखी होत होता. पण तेवढ्यात त्याला एका स्माइल सोबत आयडिया सुचली. वा, काय डोकं चालतं माझं. आता हा तुटलेला बॉलच असेल माझं सरप्राईज गिफ्ट. गट्टूने पटापट चिंकीकडून काही पॅकिंग पेपर घेऊन त्या स्क्रॅच बॉलची चांगली पॅकिंग केली. स्माइल करत तो म्हणाला, वाव, काय पॅकिंग केलंय मी. माझं गिफ्ट तर तयार आहे.
आणि पॅकिंग बघून असं वाटतंय की किती मस्त गिफ्ट आहे. थोड्याच वेळात हरी, गुड्डी, मॉन्टी आणि बंटी सगळे पार्क एरियामध्ये एकत्र आले आणि सगळ्यांनी कुणीही आपलं गिफ्ट न दाखवता ड्रॉपिंग बॉक्समध्ये टाकून दिलं. चिंकीने सुद्धा सगळ्यात शेवटी आपलं गिफ्ट ड्रॉपिंग बॉक्समध्ये टाकलं. आता संध्याकाळी सोसायटीतले सगळे लोक एकत्रितपणे पार्कमध्ये आले. चारी दिशांना क्रिसमसच्या लाईट जळत होत्या. सगळी मुलं रेड कलरच्या क्रिसमस ड्रेसमध्ये खूप क्यूट दिसत होती. तेवढ्यात बाबा एक अनाउन्समेंट करतात. चला मुलांनो, या वेळेला तुम्ही खूप मेहनत करून आपापल्या मित्राला गिफ्ट देण्याची एक फंटॅस्टिक आयडिया सुचवली आहे आणि त्यासाठी तुमचे छान छान गिफ्ट घेऊन सांता स्वतः इथे आलाय. सांता घंटी वाजवतच आपल्या मोठ्या पोतळीमध्ये सगळी गिफ्ट भरून गाणी म्हणत सोसायटीच्या पार्कमध्ये आला. ज्याला बघून मुलं खूप जास्त एक्साइटेड झाली. हॅलो मुलांनो, मेरी क्रिसमस टू ऑल ऑफ यू. तुम्ही तुमच्या गिफ्टची खूप जास्त वाट पाहत असाल ना? हो सांता अंकल. तर चला, तुमच्या सगळ्यांचा वाट बघण्याचा वेळ संपूया. मी एक एक करून सगळ्यांचे गिफ्ट देतो. ये. सगळ्यात पहिलं गिफ्ट आहे सुंदर अशा गुड्डीचं. गुड्डी एक्साइटेड होऊन सांताच्या जवळ गेली आणि मग सांताने गुड्डीला तिचं गिफ्ट दिलं. गुड्डीने आपलं गिफ्ट ओपन केलं, ज्यामध्ये खूप छान असा डॉल सेट होता. जे पाहून गुड्डीच्या चेहऱ्यावर एक खूप छान असं हसू आलं. पुढचं गिफ्ट आहे बंटीचं. बंटीने आपलं गिफ्ट ओपन केलं. त्याला मिळालं होतं ड्रॉइंग बुक आणि ऑइल पेंटचा सेट. यानंतर हरीला सांताने त्याचं गिफ्ट दिलं आणि हरी सुद्धा त्याचं कॉमिक बुक बघून खूप आनंदून गेला. यानंतर वेळ आली चिंकीची आणि चिंकीला मिळालं होतं खूप छान असं हँडमेड ब्रेसलेट. थँक्यू माय सिक्रेट सांता. हे गिफ्ट खूप सुंदर आहे. यानंतर गट्टूला त्याचं गिफ्ट मिळालं, ज्यावरती एका कॅपवरती कस्टमाइज गट्टू चॅम्पियन लिहिलं होतं आणि सोबतच एक खूप छान असा क्रिकेटचा बॉल मिळाला. शेवटचं गिफ्ट उरला हे मॉन्टीचं. ये मॉन्टी, तुझं ही गिफ्ट घे. जसं मॉन्टीने त्याचं गिफ्ट उघडलं, त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल गायब झाली. त्याच्या गिफ्टची पॅकिंग तर खूप छान होती, पण त्याच्यातून एक तुटलेला बॉल निघाला, ज्याला बघून मॉन्टी दुःखी झाला. काही हरकत नाही मॉन्टी, गिफ्ट तर गिफ्ट असतं. यानंतर मॉन्टीला हॅपी करण्यासाठी सांताने एक चॉकलेट आणि एक केकही दिला, पण मॉन्टी मात्र दुःखी होता. तेवढ्यात सगळी मुलं आपल्या गिफ्ट सोबत क्रिसमस इव्हिनिंग एन्जॉय करू लागले, पण मॉन्टी साईडलाच बसला होता. त्याला असं दुःखी बघून गट्टूला खूप वाईट वाटू लागलं. मॉन्टी, तुला वाईट का वाटतंय? तू तुझा हा तुटलेला बॉल टाकून दे आणि मला मिळालेला बॉल तू घे, कारण मला तर डबल गिफ्ट मिळालंय. नाही गट्टू, हा बॉल मी तुझ्यासाठीच घेतलाय आणि याने तू अजून छान बॉलिंग कर. काय? माझा सिक्रेट सांता तू होतास? हो. हे मात्र ऐकून गट्टूला अजूनच जास्त वाईट वाटू लागलं. मॉन्टीने तर मला किती मस्त गिफ्ट दिलं आणि मी त्याच्यासाठी काहीच नाही केलं. मग दुसऱ्या दिवशी गट्टूने डिसाईड केलं, मग तो आपली नवी बॅट मॉन्टीला गिफ्ट करेल. गट्टूने बॅटला पॅक केलं आणि मॉन्टीच्या जवळ जाऊन म्हणाला, हाय, आय एम सॉरी मॉन्टी, मीच तुझा सिक्रेट सांता होतो आणि मी तुला चांगलं गिफ्ट नाही दिलं. हे घे नवीन बॅट, माझ्याकडे नवीन बॉल आहे. असं नाही चालणार गट्टू, आता खेळ तू माझ्याशी. मग दोघही मुलं एकमेकांना मिठी मारून आनंदाने खेळायला निघून गेले.